तुमचे उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवरती मनःपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत रोजची भाजी, पण टेस्ट एकदम स्पेशल. चला तर सुरू करू. गॅस स्विच ऑन करा व त्यावर कढई चढवा. कढईचा तळ बुडेल एवढे ऑलिव्ह ऑइल, अर्धा चमचा मोहरी, जिरे, हळद प्रत्येकी, मुठभर सुकवलेला कढीपत्ता चुरून, आवडीप्रमाणे मिरच्या बारीक कापून कढईत घाला व व्यवस्थित परतून घ्या. 6 मीडियम साईजचे कांदे, कांद्याच्या भज्यांना जसे कापतो तसे कापून कढईत घाला. आता कांदे मोकळे होईपर्यंत थोडा वेळ परतत राहा. त्यानंतर फ्लेम मिडियम ठेवून कढई झाका. 2 मिनटानंतर झाकण उघडून कांदा आपला शिजला की नाही हे पहा. परत मिडियम फ्लेमवरतीच 2 मिनटासाठी कढईचे झाकण लावा. वाफेवर कांदा छान परतून येतो, पहा, तुम्ही पाहतच असाल. आता यात मीडियम साईजचा उभा कापलेला व वाफवलेला कोबी घाला. चवीनुसार मीठ घाला. सर्व घटक पदार्थ व्यवस्थित मिक्स करा. कोबीतला हाय फायबर, विटॅमिन सी, के आणि अँटीऑक्सिडंटमुळे कोबी सर्वांगीण प्रकृतीसाठी चांगला. सुकवलेली कोथिंबीर चुरून तुमच्या आवडीच्या प्रमाणात घाला. तुम्ही फ्रेश कोथिंबीर बारीक कापून देखील घालू शकता. कोबी छान वाफवला गेलेला आहे आणि कांदा मस्तपैकी परतला गेला आहे. आता ह्यात पाव वाटी शेंगदाण्याचे कूट घाला. शेंगदाण्याचे कूट भाजीत व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यात पाव वाटी कातलेले ओले खोबरे देखील घाला. व्यवस्थित मिक्स करा. डाळ्याचे कूट आणि खोबऱ्यामुळे भाजीतले प्रोटीनचं प्रमाण वाढते. वेट लॉस आणि शुगर कंट्रोल कोबी छान करतो. चिमटीमध्ये दाबून भाजी शिजली आहे की नाही ते चेक करा. गॅस बंद करा. आता ही फायबर आणि प्रोटीनयुक्त कोबीची भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या. नेहमीचीच भाजी पण अशा पद्धतीने केली तर त्याची चव वाढते. कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याने गार्निशिंग करायला विसरू नका. तुम्ही देखील करा. तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू. तोवर बाय.